वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. संगमनेर तालुक्यात शेळी चोरांच्या टोळीनं पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. यावेळी चोरट्यांनी थेट शेतकऱ्याच्या घराचा दरवाजा बाहेरून बांधून गोठ्याचे कुलूप तोडत 5 शेळ्या आणि 1 बोकड लंपास केला. ही धक्कादायक घटना साकूरजवळील बिरेवाडी शिवारातील शिवडी वस्तीवर घडली आहे. 15 दिवसांपूर्वी साकूर येथून शेळ्या चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच आता बिरेवाडीत पुन्हा शेळी चोरी झाल्यानं परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भास्कर रखमा ढेंबरे यांच्या मालकीच्या अंदाजे 5 शेळ्या आणि 1 बोकड रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. घराशेजारील गोठ्याचा लोखंडी दरवाजा तोडून चोरट्यांनी फक्त मोठ्या शेळ्या आणि बोकडावर डल्ला मारला. या चोरीतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे घरातील कोणीही बाहेर येऊ नये म्हणून चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाची कडी बाहेरून दोरीनं बांधून ठेवली होती. त्यामुळे चोरीचा प्रकार उशिरा उघडकीस आला. प्राथमिक माहितीनुसार चोरटे 4चाकी वाहनातून आले असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. साकूर परिसरात अवघ्या काही दिवसात शेळी चोरीची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी झालेली चोरी CCTVमध्ये कैद झाली होती. तरीही चोरटे अद्याप मोकाट असल्याने शेळी पालक आणि शेतकरी वर्गात तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे. घारगाव पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी या शेळी चोरांच्या टोळीचा तातडीने बंदोबस्त करून गुन्ह्यांचा छडा लावावा अशी मागणी शेतकरी करत आहेत. सोमनाथ डोळे, वेद बातमीचा, संगमनेर.